हो जो तो आपलं सदा 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 तो सदा पडलो कंटाळला कदा काय मूठ करतो अरे माझा काल आता माका माहिती त्याच्या आणखी त्यांच्या हरे हाणून माका सोडले बापाशी माझ्या हो मी आधी पहिल्यापासून हुशार तुमच्या बघले तोंडा तुमका वाटतं काम करता काम करणे ना घरात सांगतं पहिल्यापासून म्हणजे औषधीच्या पोटात असल्यापासून हुशार मी व्हायची असली मला माहिती आहे का सगळा पटवून सांगते बाकी आम्हाला हो मग हे बरोबर कवडावताला या कसं औषधीच्या पोटात किती माहिती आहे एक तर माझ्या औषधी बापाशी बरेच वर्ष आधी पोरले बापाशी काय या देऊ सोडून आटाच्या माथ्यापासून झेच्या सोडून थोडे काय गावात तडे जो कोण सांगित तडे जा तो धावून दाखवला जात नाही बाबा एका कोणतरी बुवा गावलो वो बुवा एका म्हणायला लागलो असा असा ग बापाशी काय माझ्या बापाशी योग होतो वंशाचा योग ती झाली बरोबर आणि बापाची तयारी केली सगळी हो आणि झाला मग तो कोण नाही तो बुवा तरी पावलो हाऊस माझी फोटो शिरवली ना फोटो शिरवली आणि काय ते सहसात घेणे जातात आणि काय म्हणतात ती काय भरणी काय करतात ती काहीतरी होती 7 महिने झाले तरी बापाशी काय थारो ना ह्यो त्या परत बुवाकडे गेलो आणि त्याका जाऊन घेऊन येलो घराकडे आणि त्याका बाबड्या भय बसलेल्या तो आपल्या या ध्यान भरपूर भय बसलो औषधी माझ्या पुढ्याला हाडून बसलेल्या आणि म्हणायला लागलो बाबानू बाकी काय असं नाही म्हणायला लागलो तुम्ही सांगला तुम्ही पावला तुमचा असा का सगळा गावताला पण माका म्हणालो चिलत जाऊ चिरले बरोबर ह्याच्या एकतर पदराग नाही बाबा 3-4 चढवा होत आणि ह्याका वंश तो पिओ होय तर ठीक आहे ना अरे काय नाही तर ह्या काची पदरात तरी घे नाही नाही म्हणायला लागलो माका झिलत जाऊ पण बुवा तो भारी होतो काय सांगत होय मी त्याका मानलंय तो म्हणायला लागलो काही एक काळजी करू नको तू का म्हणायला लागलो झिलत जाते आणि तो पण बेरस्तराच्या रात्री जातलो शिराजी पोडवारा एक तर बाय आऊस माझी फोटोशी रवल्यावर बापाशी आत्माला सगळा खळवटून त्याका दिल्या आणि म्हणायला लागलो जर झील झालो मी सोमतो येतले आणि माझा काय का सगळा घेऊन जातले ते का रे कळ माहिती या मी औशीच्या पोटात राहून ऐकतं येतात माझी नाट मोडू गेला आईचं थोडे नाटक म्हटता आहे का माकाची हो म्हटलं हो माझी नाट म्हणून मी किती मोडले माहिती माझा काय त्याचा वैर नाही एक तर मी औषधा नुसतं पोटा दिलं त्यांनी सगळा खळवटून नेले उद्या जर मिया झालं आणि सगळं जर खळवटून घेतलं मिया काय घातले माती म्हणून म्हटलं बघ तुझी म्हटलं नाटक मोठे झाला मग काय ती 9 महिने 9 दिवस काय घटिका भटिका ती सगळी झाली ती काय ती सुईन बीन घराकडे आदल्या दिवशी वाचलं ह्यांका सगळ्यांका सगळ्या लटांवर घेऊन येली आणि आपली वाट बघतो बेरस्तराच्या रात्री ह्यो आता येतलो ह्यो आता येतलो ह्यो आता येतलो करे काय माहिती मी औषधीच्या पोटात राहिली कुठली करून राहुली बेरस्ता नाही काय नाही बरोबर पुढचे 15 दिवस घेतले सुई नाही पण नाही शिस्तीत बाहेर तुमचे भानगडी नको म्हणजे काय सुईनी तिथले ते रवले औषधी काही जास्ती काय नाही त्रास ठेवला झाला माझं बापूस तो बेरस्ताला जाऊन नाही म्हणा ह्याची आधी तळपायाची मस्त काढली बापाशी मागा त्या गुरु त्या का तो बुवा ते का आधीच सांगलेला का जर झालो ना
असा त्याच्या दुपटीन घेऊन जातलं. गेलो बापूस राग आणतळे थोडे ताण 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 केल्यावर तो म्हणाला बाबा भांडा नको बाकीचे पळान जातले. तिने आतला सगळा दुपटीन परत घराकडे घेऊन गेलो. असं मी म्हणान सांगलं मी पहिल्यापासून हुशार आणि त्याच्यात करून कसा असता पहिल्या प्रत्येक गावची बापाची वाटता ना माझं पोर जरा बरोबर शिकाव सगळं आणून म्हाका हडे हाडले ऐसे दधीची किती मोठे गुरुदेव काय कोणाबरोबर पटणार नाही. तो मित्र इलो तिच्या हे कान पट्यात मार हा कोण इलो त्याच्यावर भांडणा केले येऊन ना नुसती आपली भांडणा हय इलय मी आता इतकी वर्ष झाली ना काही माका शिकायला तर नाही मग नुसतं आपलं इतक्या वर्षा येऊन करतले का कोणी उद्या जाऊन विचारतो काय रे बाबा सदा काय शिकले काय सांगतले माती भांडणा तरी का माका भांडणा करूची असली. आणि त्याच्यात आज माझा कपा सकाळपासून उठला हो उठला की त्या बघा घेऊन फिरत माका निरोप दिल्याने काय बेगीना सगळा कायदा खळवटून पटकन ये म्हणाला गेले ध्यानात ठेस आज पहिला असा कधीच जाऊ ना एकदा ध्यानात गेले का संध्याकाळी येतो. आज असा काय झाला ह्यांचा धोतार भिजला खो हे म्हणाल ते नाही बेगीना घेऊन ये कपा नुसता इटला. तुला काय सांगितलं काय निरोप दिला काय झालं ते नंतर सांगतो. आणि हे लक्षात ठेव जोपर्यंत हे बदलून होत नाही तोपर्यंत कुणाला हात पाठवायचं नाही. तिथं पहा कोणी जर येत असेल मला सांग मला विचारल्याशिवाय हात कुणाला पाठवू नकोस. कळलं काय सांगतोय ते कळलं काय सांगतोय ते होय होय कळला लवकर 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 विरोध कसं करता आहेत ना ओरडला असता ते मुद्दा म्हणून आतमध्ये
हात करता त्याला थांबव. जाणाऱ्याला कशाला हात मारतोय? काय सांगतो येणारा असेल तर थांबव, जाणारा जाऊ दे. काका बरे चहा टाकून घेतो. हात दाखवू नकोस कोणाला. आज तुझा हात दाखवून काही उपयोग होणार नाही. तुला मोडो वाला आहे. अरे गुरुची वस्त्र त्यांना हृदयाशी स्थान द्यावं. ती मग दिलंय मी, पण ह्या जरा वेगळाच वाटला. आजपर्यंत हृदयातच होत, ह्या हृदयाच्या बाहेरला काहीतरी. सदा काय सांगू रे तुला? काय हैराण कशी झालाय? काय सांगू? काय नित्य नियमाप्रमाणे उठलो आणि दररोज जातो तसा सकाळी गंगातीरी गेलो. हो, रोज जातात तसे.